दिनांक 11/8/2026 रोजी अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ मालेगाव यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून रात्री 12:30 वाजता मुंबई आग्रा महामार्ग चाळीसगाव फाट्याजवळ अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांचे विशेष पथक पोलीस हवालदार राकेश उबाळे, पोलीस शिपाई राकेश जाधव, पोलीस शिपाई दिनेश शेरावते, पोलीस शिपाई अक्षर चौधरी, पोलीस शिपाई राम मिसाळ, तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस हवालदार हेमंत गिलबिले अशांनी धुळेकडून येणारी एक सफेद रंगाची महिंद्रा XUV 500 गाडी, जिचा क्रमांक MS46 AP 4035 या गाडीची झडती घेतली असता ह्या गाडीमध्ये शेख वाहिद शेख सलीम वय 40 वर्ष, राहणार अक्सा कॉलनी, जुनेद शेख खलील वय 40 वर्ष, राहणार आजार खोली, जाहिद मेंबर हा फरार झाला आणि यांच्या गाडीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला गुटखा विविध गोण्यांमध्ये भरलेला साधारणतः 6,67,210 रुपये किमतीचा मिळून आला व महिंद्रा XUV गाडीची किंमत 5 लाख असे मिळून एकूण मुद्देमाल 11,67,210 रुपये यासहित त्यांचा तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 708/2026 भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 273, 274 प्रमाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे करत आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या या पथकाच्या सातत्याच्या सततच्या कारवाईमुळे आणि चांगल्या कारवाईमुळे नागरिक त्यांचे मनापासून कौतुक करत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू.